तर नमस्कार मंडळी, मी कोकणी अविनाश या चॅनलवरती तुमचा पुन्हा एकदा स्वागत असा। तर मंडळी आज मी इला असं आहे पवनचक्की इथे देवगडमध्ये। तर बघा मंडळी, पवनचक्की असतच इथे, तर तुमका मी दाखवतो आज पवनचक्की। आणि तुम्ही इलाच असलास नक्की कमेंट करून सांगा इला असलास तर। तर मंडळी आमचे सगळे जे फिरायला गेलेले ते सगळे आतमध्ये गेलेत, मी जरा गाडीतच होते। तर आता आपण आतमध्ये जाणार असो। गार्डनचं व्ह्यू मस्तपैकी एक नंबर दिसता, इथून समुद्र पण फुल एकदम भारी दिसता। हे बघा संध्याकाळचं आहे, सनसेट मस्तपैकी भारी येता। इथे पूर्ण असा गार्डन असा। तर मंडळी पर्यटक खूप इलेले असत, बघा खूप गर्दी पण असा इथं लोक खूप। पवनचक्की तिथे खूप सारे पवनचक्की तिथे, खूप मस्त हवा पण एकदम गारे वाटतं आहे। मी दुसऱ्या वेळा येत आहे, खरोखर खूप भारी वाटतं आहे। कसं म्हणजे कंटाळून येत नाही, की म्हणजे असं वाटतं की कितीच एका ठिकाणी परत जायचं असं काहीच नाही मंडळींनो। खरोखर एक नंबर खूप मजा येतात जाऊ। तर तुमका दाखवते आमच्यासोबत गेलेले असं सगळी मुंबईवरनं म्हणजे पांगण्यावरच्या जत्रे गेलेली होती मुंबईवरून। तर मग ती सगळी आता इकडे कोकण फिरूक म्हणजे कोकण नेमका बघूच होता, कोकणातले मेन जे पर्यटक स्थळ ते बघूचे होते। तर मंडळींनो तुमका दाखवतेच ती सगळी मंडळी कसली ती मुंबईसून येलेली असतात सगळी। ही सगळी मुंबईवाली असतात, हे बघा सगळी बसली आहेत 18-19 जण, सगळे खास आपला कोकण फिरायसाठी इलेली असतात मुंबईवरून। तुमका ना मी कोळी दादा दाखवत आहे, आता नुकतेच इले तकडना बोटीर गेले। हे बघा हे कोळी दादा लक्ष देत नाही, बघितलं घाईत होतो ते, जरा मासे धरू जाऊचा ना म्हणून जरा घाईत होतो। त्यांची बायको ते मासे घेऊन वाट बघता खूप बसल्या, ते आता मी तुमका दाखवते मासे घेऊन जाऊया आपण चलच। बायकोकडे बघा किती मासे घेऊ गर्दी असा, झाली मासे घेऊन झाले वाटता। ही बघा ती बलवार दादांची बायको, बघा मासे विकता, तुम्ही कोण असले तर सांगा पाठवून देतं। हे बघा सगळं असं देतो, सुरमई पापलेट बांगडो का वयाता असा का वयाता लवकर सांगा पाठवून देते। कुरिअरने व्हाय तर पाठवून देणार, पण पाठवणार द्यायचा नाही। हां मंडळींनो खूप सारे इथे पब्लिक गेलेला असा। हे बघा हे आपले ड्रायव्हर दादा, खूप मस्त वाटतं। आमची ना 12वीची परीक्षा चालू, अजून अकाउंट पेपर आमचा झालं नाही ना। अकाउंट पेपर 28 तारखेक, आणि आज आम्ही अशी फिरतो अभ्यास करूच आहे। अभ्यास करूचो असता, अभ्यास करणार, अभ्यास कधी परीक्षेच्या एक दिवस अगोदर करूचो असता। काय करणार तिथं फिरवून मस्त गेलो की आपले ड्रायव्हर दादा यांच्या गाडीतून आपण गेलेले असो। नोय मस्तपैकी समुद्र किनारी मजा येते एक नंबर, खूप छान वाटतं। हे बघा व्ह्यू बघा कसलं एकदम भारी आहे। संध्याकाळी आता सनसेट येतं, आपण अजून इलो नाही, आम्ही आता 3 वाजतात। तर मंडळींनो बघा कसं एकदम मस्तच वाटतं एक नंबर, खूप मजा येईल। हे बघा इथून पवनचक्की बघा एकच दिसतं, इथून मोठी नाही पण दिसतं आकडची। तर हे बघा नांगर घेऊन चालले दादा, शेतकरी दादा, तर खूप मजा येईल। आपण आता समुद्राकडे गेलेले असतो, बघा खूप भारी वाटतं एकदम गार बघूयाच। इथून पवनचक्की बघा खूप भारी दिसतं, खूप छान आहे बघा, सनसेट पण येतात। हे बघा लाटा कसले येतात बघा, मोठे मोठे आवाज येऊचो नाही माझो, त्याच्यापेक्षा दुपटीन लाटांचा आवाज येतो। हे बघा भारीच दिसता। वर ते काय ते सोडतं, ते काहीतरी म्हणतात बरं, आता आपल्याला का माहीत नाही, आगे आडा त्यांचा, म्हणून आपण तेवढे लक्षच दिलं नाही। हे बघा ते गेले, खूप भारी वाटतं। हे बघा सनसेट येतं असते। तर मंडळींनो आता आम्ही चाललो असो घरात। तर माझा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करू विसरू नको, लाईक करा। तर मंडळी नेक्स्ट व्हिडिओ भेटूया, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी कोकणी अविनाश।